आता यांनी असं म्हटलं की 4 मित्र आहे, एक आहे ए, एक आहे बी, एक आहे सी, एक आहे डी. या 4 मित्रांचं सरासरी वय दिलंय 65 वर्ष सरासरी, आणि त्यांच्या वयाचं काय दिलं हे गुणोत्तर 7 5 6 8 हे वयाचं गुणोत्तर आहे. मग आपण असं म्हटलं की एक्झॅक्ट एचं वय ते होईल 7x वर्ष, एक्झॅक्ट बीचं वय ते होईल 5x वर्ष, सीचं वय 6x वर्ष, डीचं वय 8x वर्ष. एक्झॅक्ट 7x 5x 6x 8x. मग आता या सर्वांच्या वयांची आपण काय करू बेरीज है ना. पहा 8 आणि 7 15 आणि 5 20 आणि 6 26 बेरीज झाली 26x. आता हे 26x म्हणजे इथं जर आपण बेरीज लिहिलं तर आपल्याला इथं सुद्धा वयाची काय लिहायला लागल बेरीज बेरीज, पण आपल्याला काय दिलाय सरासरी. मग आपल्याला माहित आहे की सरासरी सरासरी गुणिला एकूण संख्या हे आपल्याला माहित आहे. सरासरी गुणिला एकूण संख्या काय भेटत असते बेरीज, हे आपल्याला माहित आहे बरोबर. मग इथं बेरीज काढायचं आहे. मग सरासरी दिली 65 गुणिला एकूण संख्या किती असेल 4, कारण इथं किती आहे 4, 5 चूक 20 0, 8 किती 2, 6 चूक 24 आणि 2 किती 26. मग बेरीज किती झाली आपली 260. मग 26x म्हणजे किती 260. मग x म्हणजे किती होईल रे 10. म्हणून संपूर्ण गणितात x ची किंमत किती असेल 10. तर a चं वय किती असेल तर किती निघन 70 वर्ष, म्हणून a आहे 70 वर्षाचा. ओके घ्या मग किती जण दिले रे गणितात 5 जण, आणि 5 लोकांची 5 माणसांची हे सरासरी मिळकत दिली आहे. किती दिले 18,000 रुपये है ना. मग आपल्याला माहित आहे सरासरी गुणिला एकूण संख्या काय भेटन त्या सर्वांची बेरीज किती आहे. मग 18 पंच म्हणजे किती बेरीज झाली त्यांची 90,000. ठीक आहे ना. मग सर्व एकूण मिळकत त्यांची 90,000. मग हे झाले 5x, त्याच्यानंतर 8x, त्यानंतर 4x, त्यानंतर 7x आणि त्यानंतर 6x. सर्वांची काय करतो आपण बेरीज. आता इथं असं म्हणू शकता तुम्ही 6 आणि 4 10, 8 आणि 7 15 आणि 5 20 आणि 10 30. बेरीज किती झाली 30x. 30x म्हणजेच किती म्हणायला लागेल मग 90,000. हे एकूण मिळकत, हे सुद्धा एकूण मिळकत. x बरोबर किती मग 3000. ओके ठीक. मग सर्वात जास्त उत्पन्न 8x वाल्याचं असेल ना. मग 8 3 24,000. म्हणून सर्वात जास्त मासिक मिळकत कोणाची किती तर किती मग 24,000. ठीक असं लिहा. काय म्हटलं प्रश्न 6 ने निशेष भाग जाणाऱ्या पहिल्या 20 संख्यांची सरासरी किती है ना. ठीक. आता थोडस वाक्य वाचूनच समजते की 6 ने निशेष भाग जाणारी पहिली संख्या कोणती असेल 6. 6 ने निशेष भाग जाणारी पहिली संख्या कोणती असेल 6. दुसरी संख्या 12, तिसरी संख्या 18, चौथी संख्या 24. सांगायचं तात्पर्य 6 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या 6च्या पाड्यातल्याच असत, आणि तिथं स्पष्ट उल्लेख आहे पहिल्या 20 संख्या म्हणजे पहिली संख्या दुसरी तिसरी. मग पहिली काढायच्या वेळेस 6 1 6 केलं, दुसरी काढायच्या वेळेस साइन 2 12 केलं, तिसरी म्हटलं तर साइन 3 18 केलं. तर 20वी पहिल्या ना 20, मग 20वी संख्या असं करत करत कोणती असेल 120. पहिली संख्या कशी घेतली तर 6 1 6, 6 न भाग जाणारी. दुसरी कशी भेटल साइन 2 12, तिसरी साइन 3 18. तर 20वी 6 गुणिला 20. ठीक आहे समजत आहे हा चालेल. मग आपल्याला या सर्व संख्यांची काय पाहिजे सरासरी. मग सरासरी म्हणजे काय असते दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या बरोबर. आता सर्व संख्येची बेरीज करायला लागल 6 अधिक 12 अधिक 18 अधिक 24 अधिक ह्या मधातली संख्या अधिक 120 भागिला किती 20. काय भेटल सरासरी. समजलं. मग तुम्ही बेरीज करा, त्याला 20 न भागा मग उत्तर येईल. हा झाला कन्सेप्ट. ठीक आहे ना, हा झाला कन्सेप्ट. पण एवढं नाही करायचं ना. पहा कसं करायचं द्या लक्ष.
आता तुम्हाला माहित आहे की या सर्व संख्यांची मला काय करणे, बेरीज. मग या सर्व संख्यांमधून कॉमन कोण निघते, 6 बरोबर, कॉमन 6 निघते. मग आता या सर्व संख्यांमधून कॉमन 6 निघते, मग 6 कॉमन काढले है ना. आता आतमध्ये कोण राहिलं, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक असं करत करत 20 है ना. ठीक, मग या सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. आता आपण काय करायचं, मग 1 ते 20 पर्यंतची बेरीज करायची है ना, 1 ते 20 पर्यंतची बेरीज है ना. आणि मग त्या समजा त्या बेरजेला 6 न गुणून भागीला 20 करू शकता. ठीक आहे, पण असंही केल्यापेक्षा ह्या आहे क्रमवार है ना पहिल्या संख्या. ठीक आहे ना. मग आता अशा जर नैसर्गिक क्रमवार संख्या असेल, शब्दाकडे लक्ष द्या, तर क्रमवार, लक्ष द्या, क्रमवार संख्यांची जर सरासरी काढायचं असेल, सरासरी, तर ते काढायचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, क्रमवार संख्यांची सरासरी जर काढायचं असेल तर कशी काढायची पहा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2. ठीक आहे ना, पहिली संख्या आणि शेवटची संख्या भागीला 2 यानं निघते क्रमवार संख्येची सरासरी. तर ह्या क्रमवार संख्या आहे 6, 12, 18, 24, कारण फरक सारखा म्हणजे त्या कोणत्या संख्या, क्रमवार संख्या है ना. मग याची जर सरासरी काढायची असेल तर सरळ पहिली संख्या आणि शेवटच्या संख्येची काय करायची, बेरीज. आता पहिली संख्या 1 आणि शेवटची संख्या 20 भागीला किती, 2, आणि याला फक्त किती न गुणाचं, 6. काय भेटल, सरासरी. ओके, ठीक आहे. आता पहा, मग आता 20 आणि 1 किती होते, 21, म्हणजे 6 गुणेला किती रे, 21 भागीला किती, 2, बेत्रिक 6, 21 गुणेला 3, 3 1 3, 3 2 6, म्हणजे याची सरासरी किती, मग 63. समजत आहे. एकतर तुम्ही असं करू शकता, किंवा ही पहिली संख्या ही शेवटची संख्या, मग पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2, पडलं. 126 भागीला 2, बेशक 12, बेत्रिक 6, 63. पडत आहे. तर यानंही वेळ लागते है ना, यानं लवकर होते. आता पहा कसं, तुम्हाला माहित आहे की क्रमवार संख्या आहे, मान्य आहे ना. मग आता कितव्या पाहिजे, पहिल्या 20, मग पहिल्या 20 पाहिजे ना. मग 1 अधिक 20 भागीला किती, 2 है ना. 6 न भाग जाणार आहे म्हटलं तर 6 न गुणा, 9 न भाग जाणार आहे म्हणत तर 9 न गुणा, 7 न भाग जाणार आहे म्हणत तर 7 न गुणा. हे सोबत जाते ना, पटत आहे. ठीक, मग आता पटकन 6 गुणेला 20 ने 21 चे 2 आणि 2 3 आणि 21 3 किती, मग 63 असं.